पाहूया ते विस्तृत बातम्या। भाजपातील अंतर्गत गटबाजी आणि एकसंघ काँग्रेस हे चित्र सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत बघायला मिळत आहे। 50+ असा नारा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांना निवडणुकीचे निकाल लागताच आश्चर्याचा धक्का बसला। कारण जयश्री वहिनींचा काँग्रेसमधला गट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची गाडी सुसाट धावेल असा अंदाज होता। मात्र जयंत पाटील, विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी एकसंघपणे रचना करत भाजपला जागेवर आणून ठेवले। कसंबसं बहुमत मिळवताना तारेवरची कसरत करावी लागली। राज्यात घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाला सोबत घ्यावे लागले। त्यामुळे भाजपची सत्ता महापालिकेत स्थापन झाली। मात्र एकसंघ असलेल्या काँग्रेसने भाजपला प्रबळ आव्हान दिलेच आहे। सध्या महापालिकेचा कारभार भाजप अंतर्गत गटबाजीने व्यापला आहे। यापूर्वी भाजपमधली गटबाजी इतक्या थराला पोहोचलेली नव्हती। मात्र आता गटबाजीत अडकलेल्या भाजपने वेळीचं सावध व्हावे, अन्यथा गेल्या महापौरांच्या निवडणुकीत जो फटका बसला तशाच प्रकारचे चित्र भविष्यात दिसल्यास वावगे ठरू नये। भाजपने सत्ता मिळवली खरी, पण भाजपच्या गटबाजीत महापालिका क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मूलभूत प्रश्नही सुटू शकलेले नाहीत। कुपवाड शहरासारख्या जास्त घरपट्टी देणाऱ्या शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। सकाळी अवघे पाऊण तास कमी दाबाने पाणी येते, तर दुसरीकडे खोदलेल्या रस्त्याची विल्हेवाट लागलेली आहे। अनेक रस्ते खराब आहेत, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे ड्रेनेज बांधकाम करण्यात आले आहे। भाजपची सत्ता असताना गेल्या वेळेला ड्रेनेज योजनेचे काम मंजूर झाले खरे, मात्र ते काम कशा पद्धतीने होत आहे याकडे कोणत्याही नगरसेवकाचे लक्ष नाही। मात्र विरोधी गटाच्या नगरसेवकांनी यात लक्ष घातले आहे। महापालिकेचे प्रशासन मात्र सुस्तपणे काम करत आहे। ड्रेनेज ठेकेदार मोकाट सुटलेले आहेत, त्याला पायबंद घालण्यास भाजपचे नेते अपयशी ठरत आहेत। याचं कारण काय हे गुलदस्त्यात आहे। या कारणांची पण नागरिकात चर्चा सुरू आहे। कोणताही नगरसेवक किंवा भाजपचा पदाधिकारी, नेते मंडळी ड्रेनेज ठेकेदाराला खडसावून सांगत नाहीत किंवा काम योग्य पद्धतीने करून घेत नाहीत। हे असे चित्र झालं राहिलं तर ड्रेनेज योजना यशस्वी होईल का याबाबत साशंकता आहे। कुपवाड शहर हे महापालिकेला सर्वात जास्त घरपट्टी देणारे शहर आहे। मात्र ज्या पद्धतीने सुविधा महापालिकेने द्यायला पाहिजेत त्या पद्धतीच्या सुविधा मिळताना दिसत नाहीत। ड्रेनेजमुळे रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे। हे रस्ते आहेत त्या परिस्थितीत करण्याकडे ठेकेदाराचे लक्ष नाही। शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तोही अपवादात्मक। त्यामुळे लोकांनी ज्या अपेक्षांना भाजपच्या नगरसेवकांना निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करताना भाजपच्या नगरसेवकांना नाके नऊ येत आहेत। विकास कामावर भाजपच्या गटबाजीचा परिणाम होत असल्याचे म्हणणे काँग्रेस पक्षाचे आहे। अजित पवार राष्ट्रवादी परत पक्षाला सोबत घेतल्याने भाजपची मंडळी बिनधास्त असली तरी त्यांना महापालिकेच्या निवडणुकीसंबंधी आत्मपरीक्षण करावे लागेल। एकसंघ काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच दणका दिला। त्यामुळे आटापिटा करून देखील भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता आलेली नाही, तर महापालिकेत सगळा कारभार आलबेल आहे असं सध्या तरी चित्र दिसत नाही।